चिंबोऱ्या ते पडली. हॅलो गाईस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये. तर आजचा ब्लॉग काय होणार आहे माहिती आहे का? आता सध्या मी चाललोय आमच्या दीदीकडे खाडीवर. आणि काय विषय माहिती आहे का खाडीवर जाण्याचा? तर दीदीकडची आता मी चिंबोऱ्या आणायला चाललोय ना. आज चिंबोऱ्यांचा काहीतरी अलग रेसिपी, तुम्हाला टायटल थंबनेल बघून समजलं असेल. क्रॅब लॉलीपॉप. आम्ही महाबळेश्वरला गेलो तो खाल्लेलं ते हॉटेलमध्ये. तर बरं घरा पण ट्राय करू ना आपण कसा काय काय येते का? हिला काही जमणं आहे, मी स्वतः बनवणार आहे. काय आहे तू बनवता? चिंबोऱ्यांचा लॉलीपॉप बनवायचा म्हणजे त्याच्यानं कैसा मास्क करून तो लॉलीपॉप बनवायचा. तुम्हाला आवडेलच, कारण तर नेहमी आपण रेग्युलर रेसिपी बनवतो. ही काहीतरी अलग रेसिपी वाटते जराशी. हा चालेल, जमतंय का तुला? नुसतीच मी बनवतेच होता. तू हात पण नाही लावलं होतीस का? अरे यार, रेडी वगैरे झालोय. संध्याकाळचं 5 वाजला. आता तो मी जिमशी वगैरे आलो ना, रेडी झालो ना. आता चालू दीदीच्या त्या त्यांची चिंबोऱ्या घेऊन येऊ. पाऊस आलाय बाहेर जावाच्या आधी. मस्त बरं जाते निघते, रेडी झालो. ठिमठिम पाऊस पडायला लागला. यानंतर लवकर भिजल मी. एकदम बारीक पाऊस पडतोय फवाऱ्यासारखा. यार काय सीन आहे. जावाला भेटेल का नाही? आता किती वाजलं आपलं? 5 वाजलं कम्प्लीट. थोडासा वेट केल्यानंतर पाऊस गेलाय आणि सूर्य आलाय. बघा तुम्ही, सूर्य थोडासा आलाय. काय आता परत पाऊस नाही हो पुढं जास्तपर्यंत. डेंजर सीन. चला, तिला काहीतरी खावायला घेत आहे. जात आहे चिंबोऱ्या पण खाण्याच्या ना काहीतरी. 4-5 चिंबोऱ्या आणत आहे. आणि मस्त चिंबोरी लॉलीपॉप. काय चिंबोरी लॉलीपॉप? आज चिंबोरी लॉलीपॉप खाणार आम्ही. कालचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून सांगा. जर नसेल बघला तर जाऊन बघा. लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब सगळं करा. काय चिंबोरे घेते. हा अशा चिंबोऱ्या चांगल्या अशा भरलेल्या रे. मासवाल्या मास गोर नसला तरी चालेल. समजलं का काय विषय? तुला समजतं का? काही चिंबोऱ्या बघा का ते भाऊ गेलं कामाला. भाऊ बा चिंबोऱ्यांची सकाळची आले आता कामावर. आपल्याला यानं गोर भेटला पाहिजे. गोर नाही, मांस भेटला पाहिजे. गोर नाही भेटला पाहिजे. गोर नसला तरी चालेल. पाऊस आला रे. आता थांबायला लागेल परत. पावसाने हैराण गेला. चिंबोरी लॉलीपॉप. काय चिंबोरी? ऋत्विसांच्या चिंबोऱ्या चालवल्या ना आता. आणि चिंबोरी लॉलीपॉप बनवणार. काय आता खावाची पानांची वेल अजून एक घेतली. रोज पान खाल्ला ना तर चांगलं असतं शरीराला. तो पान खाल्ला ना. चल बाय बाय पृथ्वी. बाय बाय. थँक्यू फॉर चिंबोरी. चिंबोऱ्या घेऊन आलो आता. ती दिशेशी न लाईटच गेली. कपला विषय डायरेक्ट. फायनली आता घरा आलो मी आणि मस्त चिंबोऱ्या आणल्या. नाही बघा किती चिंबोऱ्या आणल्या. क्रेझी. चिंबोरी लॉलीपॉप बनवूया बरं. कती चिंबोऱ्या ते पडली. 6 टोटल 6 चिंबोऱ्या आणल्या. आणि चिंबोरी लॉलीपॉप बनवूया बरं मस्त. त्या पहिल्या चिंबोऱ्या पहिले साफ करून घेऊ, धुवून घेऊ सगळ्या एकदम प्रॉपर. धुवायला लागते ना ते. आधी साफ करून घेते मग मी ना, त्याच्यानंतर उकरूया बरं. सगळ्यां पहिले चिंबोरीच्या शिंगरान नंग्या काढून घेतल्या. डायरेक्ट आपाप त्या नंग्या सोडतात मग उकरल्यावर. तशा उकरू शकतो ना. मग
तैसा उकरू शकतो. मग तैशाच उकरूया. डायरेक्ट उकरत ठेवलं ना का मग त्या नंग्या बिंग्या सोडताना आपल्या तर तुम्हाला जर जमत नसेल तोरा बिराला तर डायरेक्ट तुम्ही यान टाकू शकता. डायरेक्ट उकरत ठेवायचं मग ते नंग्या बिंग्या सोडताना मग आपल्याला काढता येतं प्रॉपर. चिंबोऱ्या उकरत ठेवल्या तोपर्यंत मग मी सगळं कापून ठेवते. कांदा बिंदा काय त्या लागल त्या सगळं त्यासाठी. आता तुम्ही बघू शकता चिंबोरे आपल्या पूर्णपणे उकरल्या बॉईल झाले हो. त्यांचा कलर पण एकदम लाल लाल होतं. तुम्ही प्रोसेस मध्ये राहा तुम्हाला आस्ते आस्ते सगळं समजेल. तर आता या उकारल्याने त्यांचा पहिला मास काढून नंतर बघूया पुढची प्रोसेस काय आहे. फायनली आता या उकरलेल्या चिंबोऱ्या आणल्या बाहेर. मीनी केला असता सगळी रेसिपी पण कॅमेरा पकडायला कोण नाही तर मीनीच केला असता सगळा. कारण मला वयस शिकायला आवडतंय आणि या बघून बघून मी शिकतोय नवीन नवीन तर मीनीच केला असता. बट या कॅमेरा पकडायला कोण नाही. आता पोराबिरांच्या वर बसल्यावर मी कधी नाही असं पण पोरांच्यावर पाहायचं कोण करीत आवरा तामजाम काय मेहनत किती मेहनत आहे याला मेहनत आहे. सो आता मम्मी काढते बघा चिंबोरी कशी खोलाची बघा. ही अशी चिंबोरी खोलाची कवटी बघू. त्याच्यामध्ये गोर आहे ना गोर आहे पण आपल्याला त्यांचा मांस घ्यावाचा आहे. शिंगरांचा न आतमध्ये जो मांस आहे तो घ्यावाचा आहे. आणि नंग्यात ना त्यात ते म्हणजे लॉलीपॉपच्या दांड्या बनवायच्यात नंग्यांची. तुम्ही बघू शकता यो मांस आहे ना मांस याच्यामध्ये साईडला काढून घेते मम्मी. हे मांसालाच तर मेन चव लागतं. कॅल्शियम काय कॅल्शियम कॅल्शियम असतं. हे आमचं 2 वाघ आलं बघायला काही हातबीत नाही घालणार बट त्यांना बघायला आवडते. काय बघिरा बघिरा काल्या हे काल्या जास्ती सगळा मांस काढतो मी मदत करते मम्मीला. आणि या अजून चिंबोऱ्या आणि शिंगरा बाकी म्हणजे याचे डबल अजून होईल. ही रेसिपी आपल्याला खावायला तेवढी चांगली वाटते तेवढी लई मेहनत आहे रे याला. हा पार्सल काय भेटत असेल तर सांगा पण आपल्या हातची बनवलं व आपल्याला चवच वेगळी असतं. तुम्ही पण ट्राय करा बनवा मस्त या भेटेल. पण झाल्यावर सांगते कसे. आता सध्या तर फक्त उकरलाय का तास लावला प्रॉपर सगळा मास्क काढतो आपण असं टाइमपास म्हणजे मी टाइमच लागतो. टाइम लागला पाहिजे प्रॉपर सगळं काढलं. आता तुम्ही बघू शकता पूर्ण यो मास्क काढलाय त्याच्यामध्ये सगळं साहित्य टाकायचं. आता कांदा टाकला. आता मम्मी काही बोलच नाही हा मम्मीला नुसते अंगावं आहे काही बोललं नाही. स्वतः ह्याच्यामध्ये कांदा टाकला मग कोथिंबीर मिरची भाषणाला आलीस काय. आला लसूण पेस्ट हे सगळं. आता आमची दीदी मसाला टाकण्यात मदत करते. मसाला आवरा मसाला बघ लाल करशील. हळद टाकला गरम मसाला. ही काश्मीर मसाला टाकला यो न त्याच्या आधी आपलं ते घरांचा मसाला होता ते. आता आम्ही याच्यामध्ये काहीतरी नवीन ट्राय करतो. सोया सॉस टाकूया बरं थोडासा आणि विनेगर थोडासा टाकूया बरं. अजून याच्यामध्ये काय काय येईल माहिती आहे मक्याचा पीठ आणि थोडासा चावलाचा पीठ. मक्याचा पीठ टाकला तांदळाच्या पिठानंतर. मी केला असता तर बरा नसता पण माझे व्हिडिओ करायला कोण नाही. मीठ टाकायची राहते सगळ्यात मेन बस मीठ टाकायची राहते. आता मीठ टाकलं थोडासा मीठ टाकला अजून थोडा टाक माझा नको हा नको का उकरताना मीठ टाकलाय. उकरताना पण मीठ टाकलेलं जेव्हा आपण चिंबोऱ्या उकरतो ना तेव्हा पण मीठ टाकलेलं. झालंय मस्त मॅरिनेशन. आता फायनली सगळं रेडी झालाय बघा. तुम्ही लॉलीपॉप बनवलं आणि हे ब्रेड क्रम्स आणलं आणि आमच्या अंडा नाही खात म्हणून ते अंड्यामध्ये डिप करायचं असतात. तर अंड्यामध्ये ज्यांना कोणाला अंडा कम्फर्टेबल वाटते तर तुम्ही अंड्यामध्ये करू शकता म्हणजे डिप करून ब्रेड क्रम्स मध्ये टाकायचं. बट आमच्या अंडा नाही खात मम्मी नाही खाय दीदी नाही खाय त्याच्यामुळे मग आम्ही मक्याच्या पिठाचाच पाणी
रेडी होता आणि रेडी झालेलं लॉलीपॉप आत आणि एका साईडला तेल गरम करत ठेवलं. आता तेलामध्ये हे पहिलं याच्यामध्ये डिप करायचं आणि नंतर ब्रेड क्रम्समध्ये डायरेक्ट तेलात टाकायचं आणि फ्राय करत ठेवायचं. मक्याचा पिठाचं पाणी बनवलं आहे आणि हे ब्रेड क्रम्समध्ये. गाईज आपलं रेडी झालं लॉलीपॉप, चिंबोरी क्रॅब लॉलीपॉप, चिंबोरी लॉलीपॉप रेडी. तर बाकीचं आहे ते मम्मी बनवते सगळं. दाखवत पूर्ण रेडी झालं तुम्हाला दाखवतोय. आता बस झाला, दमलो म्हण लागली गामागुम्मा वगैरे झाली. काय मी बनवत होतो आणि रेडी झालं तर सगळ्यां पहिला आईला दिलाय गावाला. तर आईला लॉलीपॉप पण दिला. बघू कसं झालं त्याची रिॲक्शन बघू काय खाऊन बघा काय कशी वाटते. मस्त क्रिस्पीला क्रंची झालं ना. हा मस्त ना दिसालाच. हा भारी झालं. मम्मीने बनवलं ना म्हणून असं तुम्हाला वाटेल. सगळं मम्मीने बनवलं गायच ना. मस्त झालं बोलता आई सांगते. आणि मी टेस्ट करायचा बाकी अजून. टेस्ट करून बघूया नंतर कसं झालं. फायनली रेडी झालं ना आपलं लॉलीपॉप, क्रॅब लॉलीपॉप. क्रेझी वाटतं काय. आणि कमी आहे, चटणी पाहिजे होती बस. हिरवी चटणी बनवता येते का तुला? नाही का? मग मेवनीस पाहिजे, मेवनीस. आता कोणची मेवनीस आहे का? तर टेस्ट करून बघूया बरं कसं. चल मम्मी बस, तू खाशील ना आज? कारण आज चिक्का बिक्का नाही. अरे हिला एकच काम सांगते व्हिडिओ करायला, काम नाही करत नीट. तवरे वर्षी गेला. हा कलशी लिंबू टाकायचं का? आम्ही दिसतो का? खावाचा आहे त्यावर टाक. हा तुला पाहिजे मम्मीचं. जर टेस्ट करून बघू. लई क्रिस्पी वाटतं आणि ब्रेड क्रम्स लावलं तर फुल क्रिस्पी. मस्त. दीदी बोलते चिंबोऱ्या कंची कॉल चालू आहे. काय मग आणल्या फुदारी. आम्ही काय घालता व महाबळेश्वरला तैसात लागतंय. त्याच्याहून भारी लागतंय आपलं मसाला टाकल्यानंतर टेस्ट. आणि अजून क्रिस्पी झाला, एक नंबर झाला. क्रिस्पी लय झाला. असं मी यांची टोटल कथेत माहिती नाही. त्यांची बहुतेक मीच खाईल. आमच्या दिदीला पण देत आहे थोडंसं. बस कल्ला बसलो जेवायचं आहे. मी डाएट वा आहे आल्सो मी. हां मी डाएट वा आहे असं सांगतो आपल्याला. आणि क्रिस्पी चिंबोरी लॉलीपॉप हे असं नसेल. वेडा झालो वेडा. आवडवायला लागतो. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पण बनवून खा. एकदम सोपी आहे. फक्त त्रास आहे रेसिपी बनवायला. मास्क करायला लागतं. आमच्या चिंबोऱ्यांचा मास पक्का आहे. त्याचा फ्लेवर पण मस्त आहे. नंगी पण खाऊया खाऊन घ्यायला. नंग्या कडक झालं. क्लास मी बनवला. हा एक नंबर खावलं गायच. लॉलीपॉप खपवलं मी नाही. आता हे दिदीला ना मम्मीला ठेवतोय. मी बस झालं, दमलो. कॅल्शियम कॅल्शियम हात दोन खा तुम्ही. कॅल्शियम एक नंबर. तुला आणू काय का पिझ्झा? या गाईज तुम्ही पण खा न मजा करा. ब्लॉग इथंच एंड करते. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटली रेसिपी. आणि तुम्ही पण ट्राय करा आणि कशी झाली ते एकदा कमेंटमध्ये येऊन सांगा. मस्त वाटला ही रेसिपी खाऊन. आणि ब्लॉग एंड करायचं विसरलेलो तर आज ब्लॉग एंड करते. आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. बाय बाय, भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.